सर्वांना कल्पना आहे की 2-3 दिवसामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा उत्साह माहिती आपल्याला फार उत्साह राहतो संपूर्ण. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यू इयरच्या बाबतीत या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून या पद्धतीने आपण सर्व सण सर्व समाजाचे आपण जे काही सण आहेत अतिशय साधेपणाने साजरे केलेत. त्याच पद्धतीनं आपल्याला नवीन वर्ष साजरं करत असताना सुद्धा ज्या काही सूचना राज्य शासन दिलेल्या आहे, आपल्या सर्व रेस्टॉरंट बार पब एवढ्या एस्टॅब्लिशमेंट राहतील म्हणजे एसेन्शियल सर्व्हिसेस सोडून त्या 11पर्यंत चालू राहतील. पण 11 नंतर कोणी घराच्या बाहेर जाऊ शकत असं नाही. जायचं असेल तर फक्त 5च्या वरती असेंब्ली, 11 नंतर नको. कुणाला कुठं औषधाला जायचं आहे, कुणा मित्राकडे जायचं आहे, कुणा कुठे जेवायला जायचं आहे, कुणाच्या घरी, तर तो जाऊ शकतो आपल्या व्हेकलने आणि तसं काही बंधन नाही. पण 11 नंतर सर्व एस्टॅब्लिशमेंट बंद राहतील आणि 5च्या वरती असेंब्ली शहरामध्ये होणार नाही महाराष्ट्रामध्ये. याची सुद्धा सर्वांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या बाबतीत आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या न्यू इयर सर्वांसाठी एक आवड असलेली एक फंक्शन आहे. मी आतापर्यंत कधी मित्रासोबत, कधी मूळ गावी, कधी शेतामध्ये, कधी बाहेरच्या ठिकाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं. मात्र यावर्षीचं न्यू इयर टोटली डिफरंट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जसा मागच्या या वर्षभरामध्ये प्रत्येक फंक्शनमध्ये एक प्रकारचं रिस्ट्रिक्शन ठेवून आपण साजरा केलेला आहे. गणपती असो, ईद असो, प्रत्येक गोष्टीचा आता येणारी क्रिसमस असो, त्याच पद्धतीने यावर्षी न्यू इयरसुद्धा एक रिस्ट्रिक्टेड सेलिब्रेशन करायला पाहिजे. मी यावर्षी नक्की माझ्या घरी राहून आमच्या फॅमिलीसोबत साजरा करणार आहे. आणि यूथना एवढं सांगायचे, आपण घरामध्ये राहून आपल्या आई वडील आणि ब्रदर सिस्टर्ससोबत सेलिब्रेट केले, ते सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारचा आनंद मिळू शकतो. त्यामुळे यावर्षीचा न्यू इयर थोडा वेगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी घरी राहून. नमस्कार. आने वाला नव वर्ष, इसके लिए मैं आम नागरिकों को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूँगा. आने वाला वर्ष 2021 यह पिछले वर्ष तरीका न जाए, लोगों को उनका स्वास्थ्य अच्छा रहे, जो पिछले वर्ष अड़चने गई इन सबसे दूर निकलकर 2021 यह वर्ष लाभदायी हो, व्यापार में उन्नति हो, तरक्की हो, यही मैं निवेदन करना चाहूँगा. लोगों ने 2020 में बहुत तकलीफ़ें सहन की है, लेकिन वर्ष 2021 यह सबके लिए खुशहाली भरा रहे. बच्चों को वापस अपने स्कूल शुरू होके मिले, उनकी एजुकेशन, उनकी पढ़ाई सही समय पर होए, बाकी सब लोगों का भी जीवन नॉर्मल होना शुरू होना चाहिए. यही मैं ईश्वर से, प्रभू से कामना करूँगा. बहुत बहुत धन्यवाद. यावेळेस तर 31 म्हणजे एक आगळावेगळा 31 सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. कारण बरेच वर्षांपासून आपण सगळेजण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या कुटुंबाच्या सदस्यांसोबत किंवा आपल्या बाकीच्या मेंबर्ससोबत आपण बाहेर हॉटेलमध्ये कुठे आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आपण बनवत आलेलो आहोत आणि एक वेगळ्या प्रकारचा जल्लोष आजपर्यंत पाहायला मिळाला. परंतु पहिल्यांदा एक वेगळ्या प्रकारचा 31 सगळ्यांना अनुभवायला मिळेल. आणि मला पण असं वाटतं की मी सुद्धा आपल्या कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांसोबत घरीच हा 31 मनवणार आहे. आणि साधेपणाने आणि जे काही कुटुंबासोबत आपल्याला जे गेम्स खेळता येतील, जे काही आपल्याला एन्जॉय करता येईल घरी बसून आईवडिलांसोबत, आईसोबत आणि बाकीच्या सदस्यांसोबत, तर ते आपण करणार आहेत. तर तेच माझं आव्हान आहे की यावेळेस सगळ्या युवकांनी त्याचं पथ्य आपण पाळलं पाहिजे. कारण कोरोनाचं एक नवीन म्युटेशन परत ब्रिटनमध्ये सापडलेलं आहे आणि नवीन म्युटेशन एक वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे त्याची परत एक चिंता या जगासमोर आलेली आहे. त्याच्यामुळे याचा आपण लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे, त्याचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की शक्य झालं तर ज्या ठिकाणी थंड आहे, म्हणजे आपल्या इथे पण सध्या आता थंडी आहे, टेम्परेचर आहे 7.5 आहे, तर त्या ठिकाणी आपल्या आता नवीन वर्षामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना घरसुद्धा नाहीत, ज्यांना निवारा नाही, तर त्या लोकांना काही जर मदत करता आली थंडीपासून बचाव करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी मी तो प्रयत्न करणार आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या साहाय्याने त्या लोकांसाठी जे काही आपण उबदार ब्लँकेट असेल किंवा शाल असेल, जे काही देणं शक्य असेल ते मी देणार आहे. तो एक उपक्रम नवीन वर्षी करणार आहे
आणि कुटुंबासोबतच आपण आपल्या घरी हा 31 साजरा करावा, हेच मी आवाहन या निमित्ताने करतो. एक चिकित्सक होने के नाते मैं आपसे यह कह सकता हूँ कि कोविड जो है वो ख़त्म नहीं हुआ है और भले ही नंबर कम हो गए हैं, लेकिन आज भी हमारे कई अस्पतालों में बहुत ही गंभीर अवस्था में भी कोविड के पेशेंट आ रहे हैं. तो एक जान को जो खतरा है वो आज भी बरकरार है और ऐसा समझ लेना कि कोविड अभी नहीं है, हमें अभी कुछ नहीं होगा, ये बिल्कुल गलत है. हम पिछले 9 महीनों से हम लोगों ने संयम बरता है. कई त्यौहार जो हैं आए हैं, उन त्योहारों में हमने जो भी एहतियात बरते हैं, मुझे लगता है वही एहतियात हमें आगे भी बरतने हैं. और हम ऐसा एक्सपेक्ट भी कर रहे हैं कि जल्दी वैक्सीनेशन भी आने वाला है और कम से कम तब तक अपने आप को अपने घरों में सुरक्षित रखें. न्यू ईयर जो है 31 दिसंबर का दिन जो है, ऐसे कई साल और आगे आएंगे, हमें आगे मनाने का मौका मिलेगा. इस बार हम संयम रखें, अपने घर पर ही इस कार्यक्रम को मनाएं, अपने परिवार के साथ मनाएं. मुझे लगता है यह अनुरोध मैं आपसे करता हूं और आप इस बात को जरूर मानेंगे. इस बार का जो सिचुएशन जो है ये मोरलेस अनप्रेसिडेंटेड है. मुझे लगता है कि 100 साल में इस प्रकार का एक चीज़ होता है जो कोरोना वायरस के रूप में हमारे सामने आया है. मैं सभी से गुजारिश करूंगा कि इस बार का न्यू ईयर आप अपने परिवार के साथ घर में ही मनाएं, बाहर मत जाए, क्योंकि जान है तो जहां है. जितने भी फील्ड में काम करने वाले लोग हैं, चाहे वो पुलिस हो, इस बार सिर्फ महाराष्ट्र में 300 के ऊपर पुलिस मरे कोरोना वायरस से. 28,000 पुलिस कर्मचारी कोरोना से अफेक्ट हुआ है. मुझे लगता है कि फिगर हेल्थ कर्मचारी का भी ऐसे ही होगा. तो ये देखते हुए हमको सतर्कता बरतना चाहिए. हमको मिनिमम बाहर निकलना चाहिए, जितना बहुत ज़रूरत है तो ही बाहर जाना चाहिए. परिवार के साथ वो दिन दीजिए जो दिन हर साल आप बाहर में मस्ती करते हैं. इस बार घर में ही मस्ती कीजिए, बहुत जोश के साथ कीजिए, मगर घर में रहिए, स्वस्थ रहिए और सुखी रहिए. इतना ही मैं आप सबसे रिक्वेस्ट करूँगा. मुझे उम्मीद है कि आप लोग इस तरीके से इस बार का न्यू ईयर मनाएंगे, घर में रहेंगे, परिवार को साथ देंगे और कोई भी खतरा आप अपने आप में नहीं उठाएंगे, क्योंकि जान है तो जहां है. नमस्कार, मी अभय प्रल्हाद गोटेकर, नागपूर ग्रामीण बिल्डर असोसिएशन सचिव, प्रभाग 32चा नगरसेवक, स्थापत्य समितीचा नागपूर कॉर्पोरेशन म्हणून सभापती. आपणास विनंती करू इच्छितो सगळ्या युवकांना, सर्व नागरिकांना, की येणाऱ्या दिवसात 31चा हा सगळ्यात मोठा उत्सव, आपल्या इथे दिवाळीसारखा उत्सव नागपुरामध्ये संपूर्ण देशात मनवला जातो. परंतु या उत्सवामध्ये, या सध्या कोविड परिस्थितीमध्ये हा उत्सव न मनवण्याकरिता शासनाकडून 11 वाजतापासून रात्री 11 ते 6 पर्यंत संचारबंदी लावलेली आहे. संचारबंदी फक्त ती आपल्यासाठीच लावली आहे, आपल्या सगळ्या लोकांसाठी लावली आहे. त्या सगळ्या युवकांनी, सगळ्या लोकांनी आपल्या घरी राहूनच 31 मनवावा, याकरिता ती संचारबंदी आहे. त्या संचारबंदीचं सगळ्यांनी काटेकोरपणे पालन करायला पाहिजे. राज्य शासनाचे नियम पाळायला पाहिजे आणि सगळ्यांनी मास्क नेहमीच आपल्या रेग्युलर याच्या 31मधून नाही म्हणता येईल, पण रेग्युलर याच्यामध्ये सगळ्यांनी मास्क वापरायला पाहिजे. हाच संदेश, असाच संदेश आम्ही देण्याकरिता इथे आलेले आहोत. आपल्याकरिता 31 तर येतीलच, अनेक पुढच्या वर्षी चांगलं 31 मनवता येईल, तो मनवावा. परंतु या कोविड काळामध्ये सगळ्यांनी घरी राहून आपल्याच घरी 31 मनवावा. आम्ही पण आमच्या वेळेस आजपर्यंत माझा कोणताच 31 असा गेलेला नाही की जो आम्ही म्हणजे जेव्हापासून आम्ही 10वी 11वी पासून होतो तेव्हापासून कोणताच असा 31 राहिलेला नाही की आम्ही बाहेर गेलो नाही, शेतात, फार्म हाऊसवर, हॉटेल्समध्ये कुठेतरी. परंतु यावेळचा 31 हा आमचा एकदम आगळा वेगळा राहणार आहे, कुटुंबियांसोबत राहणार आहे. आपल्याच घरी कुटुंबियामध्ये आपण राहून आपण तो 31 मनवू, हेच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपण त्या आव्हानाचं पालन करावं हीच विनंती करतो. युवकांना विशेष करून विनंती करतो की जे काही तुमचे ह्या 31चे पैसे वाचतील, जे काही नागरिकांचे पैसे वाचतील, ते तुम्ही एखाद्या गोरगरिबाला, ज्यांना मदत करायची असेल त्यांना मदत करा. एखादी दिव्यांग असेल त्यांना
आणखी मदत करा, काहीतरी गाडीची मदत करा आणि ते 31चे पैसे वाचलेले ते लोकांना तुम्ही मदतीच्या स्वरूपात द्या. तसेच मी सर्व लोकांना या नवं वर्षाच्या पर्वावर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्यांचे स्वास्थ्य पुढच्या वर्षी करोना हा जाईलच, संपूर्ण देशातून जाईल हीच मनोकामना सगळ्यांच्या नागपूरवासियांकरिता करतो आणि 31च्या शुभेच्छा देतो. नमस्कार. आपण सगळ्यांना माहिती आहे की काही 2-3 दिवसातच आपला नवीन वर्ष येणार आहे आणि सगळ्यांना एक्साइटमेंट असते ती नवीन वर्षाची, कारण आपण प्रत्येक सण हा घरगुती करत असतो, पण नवीन वर्ष एक असा सण असतो की जिथे आपल्याला बाहेर जायचं असते, मित्रांसोबत मस्ती करायची असते, मित्रमैत्रिणी एकत्र येतात. पण हा जो यावर्षी कोरोनाची महामारी आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाहेर जाणं किती प्रॉब्लेमॅटिक असू शकते. त्यामुळे या माध्यमातून आपण सगळ्यांना मला एक आवाहन करायचं आहे की येणाऱ्या या नवीन वर्षी 2021 हा आपण घरीच करायला पाहिजे. आपले जेवढेही, कारण हा युवकांचा एक सेलिब्रेशन म्हणून असतो आणि आपण फार एक्सायटेड असते, कारण माझ्या स्वतःच्या भावना अशा आहेत की आपण नवीन वर्षामध्ये बाहेर जाऊ, पार्टी करू, पण कुठेतरी आपल्याला स्वतःच्या मनाला सांभाळायचं आहे आणि घरच्या लोकांसोबत हा एक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. यावर्षी आपण सगळेच फेस्टिवल, जेवढे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असते हे आपल्या फॅमिलीसोबत करत असतो, आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या आपली भाऊ बहीण, सगळे घरगुती हा प्रोग्राम जेवढे आपण सगळे सेलिब्रेशन्स करतो, तसाच नवीन वर्षसुद्धा यावर्षी आपण घरच्या लोकांबरोबर करू असं आवाहन मला आपल्या सगळ्यांना करायचं आहे. कारण आत्ताच नुकतं आपण 2-3 दिवसाआधीसुद्धा ऐकलं आहे की UK एक नवीन व्हायरस हा पसरलेला आहे आणि तो आपल्या इंडियामध्ये सुद्धा आलेला आहे. तर ती अजून एक भीती आपल्या सर्वांच्या मनात आहे आणि हा व्हायरस पसरू नाही, कारण आत्ताच आपण खूप महिन्यानंतर थोडंसं मला वाटते रेग्युलर लाईफमध्ये आलेलो आहोत. तर अशाच आपल्याला आता पुन्हा लॉकडाऊन नको आहे, कारण लॉकडाऊन लागलं तर पुन्हा सगळ्यांचं नुकसान होऊ शकते आणि म्हणून आपण स्वतःवर थोडं संयम ठेवू आणि एक चांगला नवीन वर्ष आपल्या घरापासूनच त्याची नवीन वर्षाची सुरुवात करू अशीच मी अपेक्षा करते. आणि एक छोटासा मेसेज देते, कहते हैं कि दुख का एक लम्हा भी किसी के पास ना आए, दुख का एक लम्हा भी किसी के पास ना आए, खुदा करे कि नया साल सबको रास आए, खुदा करे कि नया साल सबको रास आए. इसी के साथ सगळ्यांना मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आनंदी रहा आणि जय हिंद सभी को. नया साल हम हर साल धूमधाम से मनाते थे. 31st ये हमारे लिए नया साल बहुत धूमधाम से जाता था. हम बाहर जाते थे फैमिली के साथ, फ्रेंड के साथ बाहर जाके आउटिंग करके एंजॉय करते थे. बट कोविड-19 की वजह से इस साल हमें घर में ही मनाना है. एज अ यूथ हम सब के लिए एक संदेश देते हैं कि कोविड-19 के वजह से ये साल अपने फैमिली के साथ घर में 31st मनाइए और सभी से निवेदन है कि घर में ही 31st बहुत अच्छे से मनाइए. और एज अ यूथ हम सभी को ये संदेश देंगे और ये सबके लिए एक प्रेरणादायी भी रहेगा. जय हिंद.